पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। या जाहीरनाम्यातनं आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि बसच्या प्रवासाचं आश्वासन देण्यात आलं। जाहीरनामा प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते। पुणे मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणाही अजित पवारांनी केली। पुण्यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याचं आश्वासनही अजित पवार यांनी दिलेलं आहे। पॉलिटिकल अलायन्स मध्ये जे आहे नितीन गडकरी पुण्यामध्ये आले ते म्हणाले की हवेली मुंबई घेऊन देतो, त्यांचा जलप्रवास सुरू करतो। परत आता 2 दिवसापूर्वी सीएम आले ते म्हणाले की आम्ही पाताल लोक करून दाखवू, पुण्याचं अंडरग्राउंड असते। त्यामुळे प्रश्न पुणेकरांना हा आहे एक्झिक्युशन आणि घोषणा याच्यातलं अंतर वाढतंय। त्यामुळे तुमच्यावरती नक्की ज्या घोषणा केल्या त्यामुळे लोकांचं भुवळ उंचावलं। मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही। फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता पीएमपीएमएल बसायचं, ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं। बस फ्री आहे पण आता वाहतूक कोटी कमी नाही झाली। दिल्लीत पण महिलांना वाहतूक फ्री आहे, अहो कमी होत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही का सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह। दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत, रॅल्या झाल्या, सभा झाल्या। तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतंय का? नवगे 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले, दादा पळत होते सकाळपासून, तुम्ही दिसला नाही। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। अरे तू मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं। तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे। त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उरला। तुमच्या ताटातलं मीठ आळणी निघाला असं वाटतंय का? ते मागेच सांगितलं, सारखं आळणी आणणे नाही, जे झालं ते झालं। आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे, ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहे? सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय? अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी? आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय। आम्हाला कोर्टाचे आदेश आहे, आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो, त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो। काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका, आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ। आपले काही त्रास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।